नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपण आज परिसर मधला पृथ्वीवरील खंड व महासागर हा प्रकरण 2 पाहणार आहोत, परिसर अभ्यासाचा नवोदयचा. तर याच्यामध्ये आपण पाहू पृथ्वीचा पृष्ठभाग 71% पाणी आणि 29% जमीन आहे. म्हणजे पृथ्वीचा जो सर्व आपला प्रदेश आहे त्याच्यातला 71% पृथ्वीवर पाणी आहे आणि जमीन फक्त 29%च आहे. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावर आधारित प्रश्न येण्याची शक्यता आहेच. जमिनीचा जमिनीला काय म्हणतो आपण? खंड म्हणतो आणि पाण्याला महासागर म्हणतो. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. जमिनीला खंड म्हणतो. म्हणजे पृथ्वीवर किती खंड आहेत आणि किती महासागर आहेत त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वात मोठा किती खंड आहेत आपले? 7 खंड आहेत. आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, हे 7 खंड आहेत. पहिला आशिया हा सर्वात मोठा खंड आहे. अ, सर्वात जास्त लोकसंख्या भारत, अ, चीन, जपान इथेच आहे. ठीक आहे. म्हणजे जो सर्वात मोठा देश आहे, खंड आहे तो आशिया खंड आहे आणि सर्वात जास्त जी लोकसंख्या आहे ती आशिया खंडातच आहे. आफ्रिका नंबर 2 ला येतो. त्याच्यात सहारा वाळवंट कशासाठी प्रसिद्ध आहे? वैशिष्ट्याचे सहारा वाळवंट आहे, नाईल नदी आहे आणि सफारी आणि वन्यजन्य आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी वन्यजीव तिथे भरपूर आढळतात. सफारी पण आहे, नाईल नदी पण आहे आणि सहारा वाळवंट याच्यासाठी ते प्रसिद्ध आहे आफ्रिका. तिसरा सर्वात मोठा जो खंड आहे तो उत्तर अमेरिका आहे. इथे कॅनडा, मेक्सिको आणि रॉकी पर्वत आहे. त्याच्यासाठी हे प्रसिद्ध आहे. दक्षिण अमेरिका चौथा हा सर्वात मोठा खंड आहे. अमेझॉन जंगल, अँडीज पर्वत फुटबॉलसाठी प्रसिद्ध. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. अंटार्क्टिका हा 5वा खूप मोठा खंड आहे. परंतु हा बर्फाचा खंड आहे. सर्वात थंड आहे तो आणि कुणीही कायम राहत नाही. म्हणजे तिथं कुणीही जास्त वेळ राहत नाही. युरोप हा 6वा मोठा खंड आहे. विकसित खंड आहे. सर्वात विकसित खंड म्हणून युरोपला ओळखलं जातं. फ्रान्स, जर्मनी, इटली, इंग्लंड असे देश तिथे आहेत. त्यानंतर सर्वात लहान खंड आहे तो ऑस्ट्रेलिया खंड आहे. ठीक आहे. तथा सर्वात लहान खंड म्हणून ओळखला जातो 7वा खंड आहे. बेटांचा खंड आहे. कांगारू तिथलचे वैशिष्ट्य आहे. गोवा सर्वात कोरडा कोरडा आहे हा. ठीक आहे. सर्वात कोरडा खंड म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर 5 महासागर आहेत. जसे 7 खंड आहेत तसे 5 महासागर आहेत. आता महासागराची नावे जे आहे त्याला प्रशांत महासागर म्हणजे त्याला पॅसिफिक आपण ओशिन असं म्हणतो. हा सर्वात मोठा आणि खोल आहे. मरियाना खंदक इथेच आहे आणि ॲग्री वलप आहे ते. ॲग्री वलप. चला त्याच्यानंतर अंटार्क्टिक महासागर, अटलांटिस ओशिन म्हणतो याला. यस आकाराचा महासागर उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांना युरोप व आफ्रिका पासून तो काय करतो? वेगळं करतो. हिंद महासागर किंवा इंडियन ओशिन आपण पुढचा आहे. तर भारताच्या दक्षिणेला आहे, दक्षिण भागात आहे. फक्त एशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया ने वेढलेला आहे हा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे आर्क्टिक महासागर. सर्वात लहान आणि थंड आहे आर्क्टिक महासागर. उत्तर ध्रुवाजवळ बर्फाने झाकलेला आहे. म्हणजे उत्तर ध्रुवाजवळ काय आहे? तो बर्फाने झाकलेला आहे. म्हणजे वरचा जो भाग आहे तो आर्क्टिक महासागर आहे. खालचा भाग काय? अंटार्क्टिका आहे की नाही. त्याच्यानंतर दक्षिण महासागर म्हणजे साऊथर्न ओशिन याला अंटार्क्टिकाच्या सभोवतालचा म्हणजे अंटार्क्टिकाच्या जो सभोवताली आहे तो 2021 मध्ये 5वा महासागर म्हणून मान्यता मिळाली. म्हणजे याला नुकतीच मान्यता मिळालेली 2021 मध्ये. म्हणजे पहिले 4च महासागर होते, आता हा 5वा महासागर म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. त्याच्यानंतर पुढचं काही महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर आपण प्रश्न उत्तर पाहू.
महत्वाचे मुद्दे. भारत आशिया खंडात आहे आणि 3 बाजूंनी हिंदी महासागराने वेढलेला आहे. विषुववृत्त 4 खंडामधून जाते. विषुववृत्त 4 खंडातून जाते. लक्षात ठेवा, हा पण प्रश्न येऊ शकतो. भारत आशिया खंडात येतो, हा पण महत्वाचा आहे. 3 बाजूंनी काय आहे, हिंद महासागराने आपल्या तिन्ही बाजूला आहे भारताच्या. विषुववृत्त 4 खंडात आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया याच्यातून गेलेलं आहे कोणतं विषुववृत्त. ठीक आहे, हे पण अतिशय महत्वाचं असं आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता काही सरावासाठी प्रश्न आहेत तिथे, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. इथे पहिला प्रश्न आहे आपल्याला, पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? तर त्याचं उत्तर आहे आपल्याला 7 खंड आहेत पृथ्वीवर एकूण. त्याच्यानंतर सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर सर्वात मोठा खंड आपल्याला माहिती आहे की आशिया खंड. आणि असा पण प्रश्न येऊ शकतो, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला खंड तो आशिया खंडच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर सर्वात मोठा महासागर आपल्याला माहिती प्रशांत महासागर आहे. भारत कोणत्या खंडात राहतो? तर भारत आशिया खंडात राहतो. अतिशय सोपे सोपे असे प्रश्न विचारले जातील, परंतु आपल्याला लक्षात ठेवायचे ते. सर्वात लहान खंड कोणता आहे? तर ऑस्ट्रेलिया खंड सर्वात लहान आहे. सर्वात मोठा आशिया आहे, सर्वात लहान ऑस्ट्रेलिया आहे. हिंद महासागर भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर हिंद महासागर भारताच्या दक्षिण दिशेला आहे, असं आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचं आहे, सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? तर सहारा वाळवंट आपल्याला माहित आहे की आफ्रिका खंडात हे सहारा वाळवंट आहे. त्याच्यानंतर अमेझॉन जंगल कोणत्या खंडात आहे? तर ते आहे दक्षिण अमेरिकामध्ये आहे. 5वा महासागर म्हणून कोणाला मान्यता मिळाली? तर दक्षिण महासागराला 5वा महासागर म्हणून मान्यता भेटलेली आहे. शेवटचा आहे, पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे? हा प्रश्न आपण आधीच्या धड्यामध्ये पण पाहिला होता. तर पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. अशा प्रकारे हा पण पूर्ण प्रकरण पाहिलं. दुसरं प्रकरण तिसरं पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत चला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.